नाशिक येथील अशोका कॅन्सर सेंटर ऑफ अमेरिका CCA आणि वृंदावन डायग्नोस्टिक सर्व्हिसेस कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागात कॅन्सरबाबत जनजागृती करून कॅन्सर रुग्णांमध्ये उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा त्यांच्या तालुक्यातच सुलभ, सहज आणि परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून एक सामाजिक दायित्वाचे व सहकार्याचे पाऊल उचलले आहे। कॅन्सर रुग्णांना नाशिक येथे कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिका CCA यांनी एक सर्वसमावेश टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म सज्ज केला आहे, ज्याचा उद्देश जागतिक दर्जाची कॅन्सर केअर अधिक सुलभ आणि परवडणारी बनवणे आणि CCA ची स्थापना अमेरिकेतील आघाडीच्या टेक्नॉलॉजिस्टनी केली असून हे तज्ञ US मधील प्रमुख विद्यापीठ हॉस्पिटलशी संलग्न आहेत आणि दक्षिण आशियामध्ये मोठ्या टेक्नॉलॉजी नेटवर्कचे यशस्वी संचालन करण्याचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे। कॅन्सर सेंटर ऑफ अमेरिका नाशिक येथील केंद्र हे 100 खाटांचे मल्टी कॅन्सर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असून येथे सर्व प्रकारच्या कॅन्सरवरील अत्याधुनिक उपचार उपलब्ध आहेत। निदानापासून पुनर्वसनापर्यंत येथील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी तसेच प्रत्येक रुग्णाला वैयक्तिक आणि सहानुभूतीपूर्वक सेवा देत आहे। याबाबत शिर्डी येथील हॉटेल टेम्पल ट्री येथे पत्रकार परिषद घेऊन अशोका कॅन्सर सेंटर ऑफ अमेरिका CCA आणि वृंदावन डायग्नोस्टिक सर्व्हिसेसच्या तज्ञ डॉक्टरांनी अधिक माहिती दिली आहे। या पत्रकार परिषदेत डॉक्टर राजेश वाळवेकर, वरिष्ठ सर्जिकल टेक्नॉलॉजिस्ट, कॅन्सर सेंटर ऑफ अमेरिका नाशिक, डॉक्टर लोविन विल्सन, मेडिकल टेक्नॉलॉजिस्ट, कॅन्सर सेंटर ऑफ अमेरिका तसेच डॉक्टर संदीप मुरुमकर, व्यवस्थापकीय संचालक, वृंदावन डायग्नोस्टिक सर्व्हिसेस कोपरगाव यांची प्रमुख उपस्थिती होती। या उपक्रमाचा विशेष म्हणजे कॅन्सर रुग्णांना अद्ययावत सुविधांचा शासकीय योजना अर्थात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, मुख्यमंत्री सहायता निधी, केंद्रीय सरकारी आरोग्य योजना यासह सर्व प्रमुख विमा कंपन्यांशी कॅशलेस सुविधा उपलब्ध असून खाजगी इन्शुरन्स योजनांमार्फत मोफत कॅन्सर उपचाराची सुविधा उपलब्ध होणार आहे। दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी CCA ते तज्ञ डॉक्टर कोपरगावमध्ये उपस्थित राहून कॅन्सर रुग्णांची सल्लामसलत आणि तपासणी करणार आहेत। त्यामुळे रुग्णांना आता प्राथमिक निदान, सल्लामसलत व फॉलोअपसाठी मोठ्या शहरात जाण्याची गरज उरणार नाही। त्यामुळे आता ग्रामीण भागातील गरजू आणि गरीब रुग्णांना सर्व सोयी सुविधांनी युक्त हॉस्पिटलमध्ये शासन योजनेत मोफत उपचार मिळणार आहेत। यामुळे ग्रामीण रुग्णांसाठी मोठा दिलासा मिळाला असून वेळेवर निदान आणि उपचाराची संधी तालुक्याच्या स्तरावरच मिळू शकणार आहे। डॉक्टर राजेश वाळवेकर आणि डॉक्टर लोविन विल्सन यांनी ग्रामीण भागात कॅन्सर उपचार सुलभ करण्याचा हा उपक्रम आरोग्य क्षेत्रात मोठा बदल घडवेल असे सांगितले। तसेच डॉक्टर संदीप मुरुमकर यांनी वृंदावन डायग्नोस्टिक सर्व्हिसेस मध्ये उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक तपासण्यांची माहिती दिली। या भागीदारीमुळे कोपरगाव व परिसरातील कॅन्सर रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत तसेच खाजगी इन्शुरन्स योजनांद्वारे मोफत तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांसह उपचार मिळणार असून ही ग्रामीण भागातील आरोग्य सेवेसाठी एक ऐतिहासिक पाऊल ठरले आहे। कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव। अशोका CCA आणि वृंदावन डायग्नोस्टिक सर्व्हिसेस या दोघांच्या वतीने मी डॉक्टर संदीप मुरुमकर, मी पॅथॉलॉजिस्ट आहे आणि मी पण आता रिसेंटली CCA सोबत अटॅच झालेलो आहे आणि आपली वृंदावन डायग्नोस्टिक सर्व्हिसेसची एक ब्रांच पॅथॉलॉजी लॅबोरेटरी म्हणून तिथे चालू आहे। मी असा अनुभव आहे की कॅन्सरचे बरेच रुग्ण आपल्या ग्रामीण भागात ज्यांचं निदान आपल्याकडे होतं त्यांना योग्य ते उपचार पद्धती मिळत नाही। म्हणजे योजनेत जरी समजा पेशंट बसत असेल तरी सुद्धा ज्या प्रकारची पिन पॉइंट केअर जी पाहिजे, 7 स्टार ट्रीटमेंट जी पाहिजे पेशंटला, तर ती मिळत नाही। तशा ऑपरेटिंग सर्जन्स, तशा प्रकारची फॅसिलिटी ऑफ किमोथेरपी, रेडिओथेरपी जी कॅन्सरच्या सर्जरी नंतर दिली जाते, तर अशा प्रकारच्या थेरपीज या सर्व इकडे उपलब्ध आहेत। त्या व्यतिरिक्त CCA मध्ये सगळे तज्ञ डॉक्टर्स आहेत। पण ग्रामीण भागातील रुग्णांसाठी सगळ्यात काय स्पेसिफिक माझं आव्हान असं आहे की ज्यांच्याकडे कार्ड आहे, जे MJPJY योजनेमध्ये बसतायत, अशा रुग्णांसाठी इतर कॅन्सर सेंटर्स, इतर हॉस्पिटल्स यापेक्षा तुम्हाला त्याच कार्डवरती तुम्हाला फ्री ट्रीटमेंट ही CCA मध्ये विथ 7 स्टार फॅसिलिटीज भेटते आणि तुम्हाला योग्य आणि फक्त योग्यच तुम्हाला तिथं डिसिजन आणि तिथं उपचार मिळेल। कोणत्याही प्रकारचे एक्स्ट्रा चार्जेस जे योजनेमध्ये मेन्शन नाही आहेत ते लागणार नाही आहेत। कॅन्सरचं निदान झाल्यानंतर रुग्णाचा नातेवाईक यांना पहिल्यांदा तर धक्का बसलेला असतो आणि त्यांना वाटतं की बाबा हा आपल्या आयुष्याचा तर खेळ होणार नाहीये। पण आता ह्याच्यावरती उपचार घ्यायचे असेल तर ते उपचार खर्चिक असतात,
तज्ञ डॉक्टरांकडे कुठं जायचं, कुठं त्यांना भेटायचं, मला योग्य मार्गदर्शन मिळेल का, या सर्व गोष्टींचा प्रश्न आपल्या नातेवाईकांना पडतो. बरं, ज्यावेळेस कॅन्सर होतो त्यावेळेस पूर्ण कुटुंबच काळजीमध्ये एकदम स्वतःला वाहून जातं. तर या परिस्थितीमध्ये तुम्हाला योग्य उपचार, योग्य मार्गदर्शन, योजनांचा लाभ, ह्या सर्व गोष्टींच्या संदर्भात तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुम्हाला 11 ते 3 प्रत्येक बुधवारी 2 वेळेस, फर्स्ट आणि थर्ड वेडनेसडे, ह्या वेळेस डॉक्टर लोबिन सर तिथे ओपीडी मध्ये असतील. त्या व्यतिरिक्त मी तर आहेच आहे, मी तर वृंदावन डायग्नोस्टिक सर्व्हिसेस मध्येच आहे. मी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करेल. आणि कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिकामध्ये जे काही योजना आहे, सर्व जे काही योजना आहेत, कॅशलेस सुविधा आहेत, या सर्व तिथं उपलब्ध आहेत. तर रुग्णाची कोणत्याही प्रकारची हेळसांड न होता, कोणत्याही प्रकारचे एक्स्ट्रा चार्जेस जे योजनेमध्ये कोट केलेले नाहीत हे न घेता रुग्णांना अतिशय व्यवस्थित ट्रीटमेंट मिळण्याचे गॅरंटीचे ठिकाण हे CCA आहे. नमस्कार, मी डॉक्टर जितेंद्र कारलेकर. मी CCA हॉस्पिटलमध्ये गेल्या 3 वर्षापासून मेडिकल सर्व्हिसेस हेड या डेझिग्नेशनवरती मी काम करत आहे. आमच्याकडे प्रामुख्याने योजना म्हणजे महाराष्ट्रामध्ये जी राज्य सरकारने महात्मा जन आरोग्य योजना जी स्कीम राबवली आहे जनतेसाठी, सर्वसामान्य लोकांसाठी, रुग्णांसाठी ती अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये सामान्य व्यक्ती, सामान्य रुग्ण किंवा अगदी मध्यमवर्गीय जो रुग्ण आहे, मध्यमवर्गीय जो आपला महाराष्ट्रातला व्यक्ती आहे, त्याला कॅन्सरची ट्रीटमेंट, कॅन्सरचे उपचार या योजनेमध्ये मोफत मिळतील, टोटली फ्री ऑफ कॉस्ट मिळतील. आमच्याकडे भरपूर असे पेशंट असतात की ज्यांच्याकडे रेशन कार्ड, आधार कार्ड पण नसतं. तिथं आरोग्य मित्र आहे, आमचे सोशल वर्कर्स आहेत, मी आहेत, आमची टीम आहेत. आम्ही 24/7 अवेलेबल असतो. जर का ते असे काही डॉक्युमेंट्स नसेल तर आपण ते त्यांना मदत करतो आणि ते एकदा अवेलेबल झाल्यानंतर त्यांचं आपण योजनेमध्ये रुजू करतो, एनरोलमेंट होते. आणि एनरोलमेंट केल्यानंतर विदिन 24 आवर्स, बऱ्याच वेळा इफ इट इज इमर्जन्सी, लवकर आहे, पटकन ट्रीटमेंट चालू करायचं आहे, आपण ETI इमर्जन्सी ट्रीटमेंट इंटिमेशन ही पण एक सुविधा असते. त्याच्यामध्ये आपण टेलिफोनिक कॉलद्वारे आपण गव्हर्नमेंटला इंटिमेट करतो की आम्ही यांची इमर्जन्सी ट्रीटमेंट चालू करतो आहोत. विदाउट वेटिंग फॉर अप्रुव्हल आपण ती ट्रीटमेंट चालू करू शकतो इफ इट इज इमर्जन्सी. ही सुद्धा सुविधा त्याच्यामध्ये उपलब्ध आहे. प्रामुख्याने MJPJ ही जी काही स्कीम आहे किंवा ही जी काही योजना आहे त्याच्यामध्ये आम्ही वरून टॉपअप किंवा ॲडिशनली पैसे ब्लॅकने किंवा वेगळ्या स्वरूपामध्ये काहीही घेत नाही, हे मी ठामपणे सांगू इच्छितो. बाहेर काय चाललेलं आहे त्याबद्दल आपण नाही डिस्कस करणार. आमच्याकडे काय अवेलेबल आहेत हे आम्ही ठामपणे सांगू इच्छितो. दुसरी एक महत्वाची सुविधा आहे की ती PMJY. भरपूर सारे पेशंट, रुग्ण जे बाउंड्रीवरती आहेत, महाराष्ट्र गुजरात, महाराष्ट्र MP, महाराष्ट्र कर्नाटक, ह्या ज्या काही बाउंड्रीजवरचे गाव आहेत, ह्या लोकांना बऱ्याच वेळा असं असतं की त्यांना नायदर महाराष्ट्रामध्ये येतात, नायदर ते तिकडच्या राज्यांमध्ये पण येतात. तर किंवा असे काही व्यक्ती आहेत, असे काही आपले सिटिझन्स आहेत की जे आउट ऑफ स्टेटचे नाशिकमध्ये सेटल्ड आहेत. अशा लोकांसाठी सुद्धा आपल्याकडे फॅसिलिटी अवेलेबल आहेत. त्यांचा पण PMJY म्हणून जी गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंटची योजना आहे, तर त्याच्यामध्ये आपण एनरोलमेंट करतो, रुजू करतो आणि त्याच्याद्वारे आपण त्यांना मोफत ट्रीटमेंट, मोफत उपचार दिल्या जातात. आणि ह्याच्या व्यतिरिक्त असे काही आजार असतात की जे योजनेमध्ये बसत नाही, प्रामुख्याने योजनेमध्ये जे बसत नाही, ज्याला कॅश स्वरूपात किंवा रोख स्वरूपात ट्रीटमेंट द्यावी लागते, त्यासाठी आणखी एक फॅसिलिटी अवेलेबल आहे जी ज्याचं नाव आहे G-Money. G-Money म्हणजे एक हेल्पिंग हँड आहे की ज्याच्यामध्ये रुग्ण, पेशंट किंवा त्यांच्या फॅमिलीसाठी 0 इंटरेस्ट वरती 0% व्याज या स्तरावरती त्यांना लोन मिळालं जातं, दिलं जातं. आणि G-Money सोबत CCA हॉस्पिटलचा टायअप झालेला आहे. त्याच्यामध्ये डॉक्युमेंट, जे बेसिक डॉक्युमेंट्स असतात की बँक पासबुक, आधार कार्ड, फोटोज, तुमचं रेसिडेन्शियल ॲड्रेस प्रूफ, हे सगळं देऊन त्यांना पुढची ट्रीटमेंट मोफत नाही, सवलतीत दिल्या जाते. आणि स्कीम मध्ये EMIs मध्ये ती कन्वर्ट केल्या जाते विथ 0% इंटरेस्ट. हे सुद्धा अवेलेबल आहे. ते डिपेंड्स तुमच्या सिबिल स्कोर वरती असतं. बेसिकली ते एक लोन आहे, पण हेल्पिंग हँड आहे की आपण इमर्जन्सी मध्ये आपण लगेच ट्रीटमेंट चालू करू शकतो. भरपूर सारे ट्रीटमेंटचे ज्या योजनेमध्ये पण बसत नाही, तर त्यानुसार आपण मग पुढची ट्रीटमेंट प्लॅन करतो.
सीएम रिलीफ फंड मधून मदत तेव्हा मिळते जेव्हा ती ट्रीटमेंट योजनेमध्ये बसत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जर का त्या व्यक्तीचा फॅमिली इन्कम 1.5 लाख, वार्षिक इन्कम 1.5 लाखापेक्षा कमी पाहिजे आणि उत्पन्नाचा दाखला अवेलेबल पाहिजे, तर त्या केसेसमध्ये आपण चीफ मिनिस्टर रिलीफ फंडला अप्लाय करू शकतो आणि आपल्याला 2 ते 3 दिवसामध्ये त्यांच्याकडनं मदत मिळेल. थँक्यू. नमस्कार, मी डॉक्टर राजेश वाळवेकर. मी कॅन्सर सर्जन आहे आणि मी कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिका या हॉस्पिटलमध्ये नाशिकच्या ब्रांचमध्ये मी काम करतो. आमच्या हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिकली सगळ्या प्रकारच्या कॅन्सरच्या सर्जरीज होतात, छोट्यापासून मोठ्यापर्यंत, कॉम्प्लिकेटेडपासून सोप्यापर्यंत सगळ्या सर्जरीज होतात. वी हॅव अ व्हेरी गुड टीम. आमच्याकडे खूप सुंदर टीम आहे, सर्जन्सची पण, ॲनेस्थेटिस्ट पण आणि पोस्ट ऑपरेटिव्ह केअरची पण. आणि खूप साऱ्या सर्जरीज आम्ही शासकीय योजनेमध्ये, MJPGYच्या योजनेमध्ये करतो, जिथे रुग्णाला काहीही खर्च येत नाही. नमस्कार, मी डॉक्टर लवेन विल्सन. मी कॅन्सर फिजिशियन आहे. मी कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिका अशोका नाशिक इकडे कार्यरत आहे. बेसिकली CCA नाशिक हे एक कॉम्प्रिहेन्सिव्ह कॅन्सर युनिट आहे. कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे तिकडे फक्त एक ट्रीटमेंट नाही होत, तिकडे कॅन्सरचं सर्जरी, रेडिएशन, किमोथेरपी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट, इवन पेट स्कॅन, हे सर्व गोष्टी जे काही कॅन्सर रिलेटेड असेल ते सर्व एका बिल्डिंगमध्ये, एका सेंटरमध्ये पूर्ण होऊन जातो. सर्व टाईप ऑफ कन्सल्टन्स आहे, प्रत्येक ब्रांचचे कन्सल्टन्स आहेत, ते आम्ही स्वतः डिस्कस करतो आणि मग पेशंटला ट्रीटमेंट करतो. प्लस आम्ही एक अटॅच, आमचे जे इन्व्हेस्टर्स आहेत ते इंटरनॅशनली US मध्ये प्रॅक्टिस करतात, तर इंटरनॅशनल ट्युमर बोर्ड्स पण असतात. आमचं इकडे फॅसिलिटी आहे. CCA म्हणजे एक चेन ऑफ हॉस्पिटल्स आहे. याच्यात ऑलरेडी 2 हॉस्पिटल पंजाबमध्ये लुधियाना आणि अमृतसर, तिसरं नाशिक, चौथं कोल्हापूर आणि आता रायपूरला येणार आहे. तसं त्यांचं अजून एक्सपॅन्ड करायचं प्लॅन आहे. इकडे नाशिकला त्यांचं कोलॅबोरेशन अशोका सोबत झालं, अशोका CCA म्हणून हॉस्पिटलचं नाव आहे. इकडे आमचं सर्व प्रकारचं, सर्व स्ट्रॅटाचं पेशंटचं ट्रीटमेंट करतात. इन्शुरन्स पासून, कॅश पासून, योजनाचं पेशंट सर्वांना ट्रीट करतो काय. आणि सर्व एक रूफमध्ये सर्व सिनियर कन्सल्टन्ट्स आहेत. हो, आमचं ॲक्च्युली आता नंबर्स ऑलमोस्ट आम्ही 400 किमो प्रत्येक महिन्यात करतो. त्याच्यात अबाउट 70-80% किमोथेरपी योजनाचंच पेशंट आहे. ऑपरेशन पण अराउंड 30-35 करतात. त्याच्यात खूप, जसं सर्व ठिकाणी आहे, योजनाचं पेशंट खूप आहे त्याच्यात.